हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रतवैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास पितृपक्षा संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. मित्रांनो, महालय पर्व, पितृपक्ष, शालिवान शके 1946, क्रोधी नाम संवत्सर, दक्षिणायन शरद ऋतू, भाद्रपद मास, कृष्ण पक्ष, बुधवार प्रतिपदा ते अश्विन मास शुक्ल पक्ष गुरुवार प्रतिपदापर्यंत हा पर्वकाळ चालणार आहे. अर्थात बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 ते गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत. मित्रांनो, श्राद्धकर्मी कुटुंबाने या महालय पर्वा काळात सर्वसाधारण पाळावयाचे जे नियम आहेत ते मी या व्हिडिओमध्ये आपणास आता सांगणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, संपूर्ण घराची साफसफाई रोज करत चला. देवघरातील निर्माल्य काढून टाका. घरात सर्वत्र गंगाजल व गोमूत्र शिंपडा. घरात प्रसन्न वातावरण ठेवा. प्रवेशद्वार व देवघर तोरण फुलमाळांनी सजवा. मित्रांनो मित्रांनो या पर्व काळात आपले घर स्वच्छ, सुंदर व सजावट केलेले असावे. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पिठाची रांगोळी काढा. चौकटीवर पावले काढा. यावर पांढरे फूल व अक्षत ठेवा. श्राद्ध कर्मासाठी शक्यतो आपले जावई व त्यांच्या कुटुंबाला आमंत्रित करावे. त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा. या पर्व काळात एखादी सवाष्णा अवश्य जेवू घाला. तिचा योग्य तो मान सन्मान अवश्य करावा. मित्रांनो, ब्राह्मण देवता व गरजवंताला विधिवत यथाशक्ती दान धर्म करावा. यात गोमाता, तांदूळ, गुळ, धान्य, काळे तीळ, वस्त्र, गायतूप, मीठ, सौभाग्यवाय, गोमाता, भूमी, जानवे जोड, अन्न, दक्षिणा इत्यादी असावे. लोखंडाच्या वस्तू मात्र दान करू नये. मित्रांनो, आपल्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्याची पंचोपचार पूजा रोज करावी. या वृक्षात स्त्री शक्तींचा वास असतो. त्याआधी या वृक्षाच्या मुळात अर्ध्या द्या. एका स्टीलच्या तांब्यात जल, गंगाजल, चंदन, कच्चे दूध, काळे तीळ, मध, गोमूत्र, 2 लवंग, 2 बत्ताशे, चंदन पावडर, पांढरे फूल व पाकळ्या टाका. श्रीफळ, जानवे जोड, धूप, दीप, अन्नाचे पात्र, खीर, पांढरी मिठाई दाखवा. वृक्षाला प्रदक्षिणा घाला. मित्रांनो, वृक्षाखाली बसून 10 मिनिटे माळविना मंत्र जप करायचा आपल्याला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. मित्रांनो, शिव, शनी व मारुती मंदिरात जाऊन देवतांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांच्या नावाचा मंत्र जप करावा. माळेविना गोशाळेत जाऊन गोमातेचे दर्शन घ्यावे. तसंच या सर्व ठिकाणी दीपदान करावे. मित्रांनो, 4 श्लोकी भागवत, विष्णू सहस्त्रनाम व गीतेचा 7वा अध्याय रोज पठण करावा. दक्षिण भागात 2 मुखी कणकेचा दिवा दक्षिणोत्तर रोज सूर्यास्तानंतर लावावा. यात तिळतेल व मोहरी तेल वापरावे. सोबत एका वाटीत पितरासाठी कच्चे दूध व दुसऱ्या वाटीत पाणी ठेवावे. दुसऱ्या दिवशी पहाटे दूध व पाणी बेसिनमध्ये ओतून द्यावे. पंचमहायज्ञ व पंचमहाबली अर्थात रोज गाय, कुत्रा, कावळा, पिडामुंगी, भिकारी व मानव यांना त्यांचे खाद्य द्यावे. गोमातेला रोज वेगवेगळी 5 फळे व हिरवा चारा खाऊ घाला. गोमातेच्या नैवेद्यात दुधाचे पदार्थ नसावेत, ती खाणार नाही. पक्ष्यांना त्यांचे आवडते धान्य खाऊ घाला. पाण्यातील माशांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला. काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घाला. बारीक रवा व पिठी साखरेचे मिश्रण पिडामुंगी असलेल्या ठिकाणी टाका. मित्रांनो, नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध हे पितरांसंबंधीचे विधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच या महालय पर्व काळात
मुहूर्त समय योग्य पुरोहितामार्फत करण्याचा प्रयत्न करा. आपले सर्व पितर खुश होतील मित्रांनो, प्रसन्न होतील. त्यांना त्यांच्या कर्मानुसार सद्गती प्राप्त होईल यात शंका नसावी. घरी येऊन आपणाला तिथी श्राद्ध कर्म करण्याची परत गरज नाही मित्रांनो. कारण त्र्यंबकेश्वर येथे योग्य पुरोहितामार्फत केला जाणारा विधी सर्वोत्तम वैदिक पद्धतीचा असतो. यापेक्षा आणखी काही विधान असूच शकत नाही मित्रांनो. याशिवाय याचे पूजेत सोडलेल्या संकल्पाचे परिणाम आपला साधारण महिना 2 महिन्यात नक्कीच दिसून येतात. आपली सेवा पितरांनी स्वीकारली आणि प्रसन्न होऊन लगेच त्यांनी आशीर्वाद आपणाला दिला. त्यांचा मार्ग त्यांना मिळाला याचे उत्तम प्रमाण आहे मित्रांनो. मित्रांनो, आपले पितर जिवंतपणी आपल्याशी कितीही शत्रुत्वाने वागले असले तरी आपण त्यांचे तिथी श्राद्ध मनापासून पूर्ण श्रद्धेने विधिवत पंडितांद्वारे करावे. कारण आपल्याशिवाय त्यांना सद्गती मिळणार नाही व त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपली प्रगती होणार नाही मित्रांनो. हे लक्षात घ्या. मित्रांनो, आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की या श्राद्ध कर्माला पाहून, एवढा मोठा खटाटोप पाहून येणाऱ्या पुढील पिढीने सतर्क राहावे, सजग राहावे, आपले क्रियमान कर्म सुधारावे. आपल्या जिवंत आई वडिलांची मनोभावे तन मन धनाने श्रद्धेने नम्रतेने शास्त्रविहित कर्मकांडाला अनुसरून सर्व प्रकारची सेवा करावी. आपले उत्तरायुष्य सुरक्षित करून घ्यावे मित्रांनो. मित्रांनो, आपल्या मुलांसमोर असा आदर्श ठेवावा. आपल्या कौटुंबिक प्रेमाला देवाधर्माची जोड द्यावी आणि याच जन्मी मातृ-पितृ मुक्त व्हावे. मित्रांनो, अशा प्रकारे या पितृपक्षात लहान मोठ्या नियमांचे पालन करून आपण आपल्या पितरांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त करा आणि सुखी व्हा, समृद्ध व्हा, यशस्वी व्हा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पितृपक्षातील नियमासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिव महादेवा.